हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण बघतोय तिळगुळाचे लाडू म्हणजेच तिळाचे लाडू आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने, अजिबात कोणत्याही प्रकारचं झंझट वगैरे नाही. तर एकदम सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा म्हणजे तुमचे एकदम लाडू परफेक्ट बनतील. बघा कसे मस्त गोर गरगरीत असे लाडू बनलेले आहेत. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि तिळांना व्यवस्थित काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे जोपर्यंत यामधले तीळ असे भाजून उडत नाही तोपर्यंत यांना भाजायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 मिनिटं तिळांना भाजायचं आहे. सुकंच भाजत आहे आपण, यामध्ये अजिबात काही घालत नाही आहे. आणि हे लाडू आपण 2 ते 3 साहित्यामध्ये तयार करत आहोत. तर नक्कीच ट्राय करा. तर बघा आता तिळाचे एकदम भाजणं व्यवस्थित झालेलं आहे आणि बघा एकदम परफेक्ट असे तीळ भाजून झालेले आहेत. तर यांना मी काढून घेते. तर आपल्याला तीळ भाजायला 2 ते 3 मिनिटं लागतात, त्यावरती भाजायचे नाही आहेत, नाहीतर मग त्यांना कडवटपणा येतो. तर आता मी तीळ सगळे काढून घेते. आता पुन्हा मी तीच कढई घेतलेली आहे आणि जेवढे मी तीळ घेतलेले आहेत तेवढीच क्वांटिटीमध्ये मी गूळ घेतलेला आहे. गूळ असा बारीक कापून घेतलेला आहे. तर 1 वाटी मी गूळ घातला आहे. त्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि गुळाला आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. एकदम जास्त नाही शिजवायचं आहे, फक्त थोडंसं मेल्ट करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर गूळ व्यवस्थित मेल्ट झाला पाहिजे, म्हणजे काय होतं की लाडू बनवायला सोपं जातं. आणि जेवढा तुम्ही जास्त बारीक कापून घ्याल तर तेवढा तो काय होतो की जास्ती लवकर पागळतो, मेल्ट होतो. तर बघा आता याला मस्त व्यवस्थित उकळी आलेली आहे एकदम आणि आपल्याला असंच हवं आहे. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत बाकीचे इन्ग्रेडियंट. तर आता मी यामध्ये घालते तीळ, जे मी भाजून ठेवले होते. तर 1 वाटी तीळ मी यामध्ये घातलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर याचं अजिबात टेन्शन घेऊ नका की हे पातळ आहे वगैरे. हे जसं जसं थोडं शिजेल तर हे घट्ट होईल. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे 1-2 मिनटं, जोपर्यंत हे थोडंसं सुकं नाही होत. आता यामध्ये मी घालते 2 ते 3 बारीकचं केलेले शेंगदाणे. तर हे शेंगदाणे मी थोडेसे असे कुटून घेतलेले आहेत. ते 2 ते 3 चमचे घातलेले आहेत. तरी काय होतं की यामुळे दिसायला मस्त दिसतं आणि हे चवीलासुद्धा मस्त लागतात. तर ते यामध्ये मी घातले आहेत. तुम्ही हवं तर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, जे तुम्हाला आवडतात. आता यामध्ये मी घालते आहे अर्धा चमचा इलायची पावडर आणि बस, आणि काही घालायचं गरज नाही आहे. तर बघा एकदम परफेक्ट असे आपले लाडू याने बनवून जातील आणि आपल्याला साहित्यसुद्धा जास्त लागलेलं नाही आहे. तर हे बघा आता आपलं एकदम परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे. तर गॅसचा फ्लेम आता आपण बंद करूयात आणि याला उतरवून घेऊयात आणि थंड करूयात. एकदम जास्त थंड नाही करायचं आहे. जास्त थंड केलं तर अजिबात लाडू वळले जाणार नाहीत. एकदम हे मिश्रण कडक होईल. तर हलकं गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत. तर हे बघा हलकं गरम आहे. एक 5 मिनिटं मी रेस्टवर ठेवलं होतं. तर हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे याला व्यवस्थित गोळे बनवून घ्यायचे आहेत, लाडू बनवायचे आहेत. तर हे मिश्रण आपण थंड व्हायला ठेवलं की आपोआपच घट्ट होऊन जातं. तर हे बघा अशा प्रकारे मी लाडू वळून घेते आणि बघा किती सहजासहजी एकदम लाडू वळले जात आहेत. तर हलकंसं तूप लावा, म्हणजे काय होईल की एकदम लाडू वळायला सोपे जातील. आणि याला वळल्यानंतर थोड्या वेळ आपण पंख्याच्या हवेखाली ठेवले की एकदम मस्त घट्ट होतात. तर अशाच प्रकारे मी सगळे लाडू एकदम वळून घेते. हे बघा. तर आपले जवळजवळ आता मस्त गोड गरगरीत असे तिळाचे लाडू वळून झालेले आहेत. हे बघा. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.